नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वराज्य प्रबोधिनीच्या आपल्या या स्वराज्य सखोल नावाच्या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्वराज्य सखोलमध्ये आपण एकाच मुद्द्यावरती डिटेल स्वरूपात डिस्कशन करत असतो आणि आज ज्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत, खरं तर गेल्या 24 तासापेक्षा जास्त तास उलटले आणि तेव्हापासून प्रत्येक भारतीय एकाच मुद्द्यावरती चर्चा करतोय, एकाच मुद्द्यावरती हळहळ व्यक्त करतोय. ती म्हणजे पहलगाममध्ये झालेला टेररिस्ट अटॅक. आणि ज्या पद्धतीने या गोष्टी घडताना दिसत आहेत, तर एकंदरीतच त्याच्यावरती काय रिॲक्ट व्हायचं हा प्रश्न सर्वांसमोरच निर्माण झालेला दिसतो. वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त होतीये, प्रोटेस्ट केले जात आहेत देशभरामध्ये. आणि मग एकंदरीतच याला आता रिस्पॉन्ड करायची वेळ आलेली आहे. दहशतवादाच्या नांग्या ठेचण्याची वेळ आलेली आहे. पण त्याला इमोशनली न बघता स्ट्रॅटेजिकली त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. हे करत असताना आपल्याकडून हे कुणीतरी काही करवून घेतंय का, आणि त्या कुठल्या तरी एका इंटरनॅशनल कॉन्स्पिरसीचा म्हणजे आंतरराष्ट्रीय कटाचा तर आपण भाग होत नाही ना, या गोष्टीचा पण विचार जो आहे तर तो केला पाहिजे. आणि ऑब्व्हियसली आपले जे इंटेलिजन्स फोर्सेस असतील किंवा मिलिटरी फोर्सेस असतील किंवा एकंदरीतच पॉलिटिकल सिस्टीम असेल, तर ती यावेळी सगळा विचार जे आहे तर ते करेल असं आपण या ठिकाणी आशावाद व्यक्त करूया. खरं तर ॲज अन इंडियन युनायटेड व्हायची ही वेळ आहे. कारण याच्यामध्ये पण आपण शंका कुशंका पॉलिटिकल डिफरन्सेस याच्यासह पुढं जात असू, तर मला असं वाटतं की कदाचित हेच पाकिस्तानला अपेक्षित आहे. हेच जे टेररिस्ट अशा प्रकारच्या कारवाया करतायत, धार्मिक मूलतत्ववादाच्या नावाखाली ज्या कारवाया होताना दिसत आहेत. कारण ज्या पद्धतीने अटॅक झाला, ज्या पद्धतीनं धर्म विचारून मग त्या लोकांना मारण्यात आलं, तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या कुठंतरी काहीतरी धोक्याची घंटा सूचित आपल्याला करताना दिसत आहेत. आणि सध्या आपण जर का कंटेम्पररी कॉन्टेक्स्ट जर का लक्षात घेतला, तर बांगलादेशमध्ये जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती आपल्याला पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली दिसते. आणि मग एकंदरीतच पाकिस्ताननं या हल्ल्याच्या बाबतीमध्ये डिनाय करणं, त्याचबरोबर आमचा काही संबंध नाहीये असं सांगणं, इंटरनॅशनल मीडियामध्ये पण काही गोष्टी तशा पद्धतीनं येणं, या सगळ्या मुद्द्यांवरती सविस्तर स्वरूपात खरं तर स्वराज्य सखोलच्या निमित्तानं आपण चर्चा करणार आहोत. आणि सरतेशेवटी हा जो काही दहशतवादी हल्ला झालेला आहे, निघृण पद्धतीनं जी पर्यटकांची हत्या करण्यात आलेली आहे, खरं तर पॅन इंडिया पर्यटक त्या ठिकाणी तिथं गेलेले होते आणि प्रत्येक राज्यामध्ये आज हळहळ व्यक्त केली जाते. आणि खरं तर पॅन इंडिया पर्यटक नसते तरी देखील आपल्याला तेवढंच दुःख झालं असतं. कारण शेवटी स्वातंत्र्यानंतर आज तागत आपण हेच सांगत आलेलो आहे की काश्मीर इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया. मग ही खरोखर 370ला रिॲक्शन होती का? तर मला असं वाटतंय की ही 370ची रिॲक्शन नव्हती. जरी तसं पोर्ट्रे इंटरनॅशनली केलं जात असलं तरी देखील हे मी कारणासह तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत त्या ठिकाणी बघा. वन बाय वन याची स्क्रुटिनी आपण करण्याचा प्रयत्न करूया. जी पिक्चर्स तुम्हाला कालपासून बघायला मिळाले, जे व्हिडिओज बघायला मिळाले, याच्यामुळं कुणाचंही हृदय त्या ठिकाणी पिळवटून जाणार आहे. सो जवळपास 28 नागरिकांना किंवा पर्यटकांना टेररिस्टनी मिनी स्वित्झर्लंड नावानं ओळखला जाणारा पहलगाम मधला जो एरिया आहे तर तिथं त्या ठिकाणी त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्याच्यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. याच्यामध्ये जर तुम्ही हा मॅप बघायचा प्रयत्न केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की इकडं लाईन ऑफ कंट्रोल या ठिकाणी आहे. इकडं तुम्हाला पुंछ सेक्टर दिसतंय, त्याच्यानंतर राजौरी दिसतंय, या ठिकाणी जम्मू दिसतंय आणि हा काश्मीरचा भाग, पर्टिक्युलरली इकडे तुम्हाला बारामुल्ला दिसेल, त्याच्यानंतर हे श्रीनगर दिसेल आणि त्याचबरोबर हे अनंतनाग दिसेल. एक्झॅक्टली जर का आपण या ठिकाणी बघायचा प्रयत्न केला तर आपल्याला पहलगामची पोझिशन जी आहे तर ती इथं दिसेल आणि इकडं POK चा पार्ट आपल्याला या ठिकाणी दिसेल. राईट. सो ही लाईन ऑफ कंट्रोल आहे. पुढं मॅपमध्ये नेमका हा अटॅक जो आहे तर तो कशा पद्धतीनं प्लॅन झालेला असेल याच्यावरती आपण जेव्हा चर्चा करणार आहोत तेव्हा पुन्हा एकदा या मॅपला आपण रिव्हिजिट त्या ठिकाणी करणार आहोत की नेमकं याच्या मागं मग काय कॉन्स्पिरसी त्या ठिकाणी आहे. राईट. पण अटॅक जो झालेला आहे तर तो मॅप ऑफ इंडियामध्ये जर बघायचा झाला तर या रिजनमध्ये आपल्याला झालेला त्या ठिकाणी दिसेल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी M4 कार्बाईन त्याचबरोबर AK-47 रायफलचा वापर त्या ठिकाणी केला गेला आणि असं मानलं जातंय की जवळपास 70 पेक्षा जास्त राऊंड जे आहेत तर ते याच्यामध्ये फायर झाले. हे कशावरून कळलं
तर नंतर इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी या सगळ्या मुद्द्याचे इन्व्हेस्टिगेशन करत असताना ज्या ठिकाणी हा इन्सिडेंट घडला त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना तिथं काही कार्टिलेजेस जे आहेत तर ते त्या ठिकाणी सापडले. त्याच्यावरून साधारणतः 50 ते 60 वापरलेले कार्टिलेजेस जे आहेत तर ते तिथे सापडले. याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो. आता इथं हाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो की एवढ्या इंटरनल एरियामध्ये अशा प्रकारचे आर्म्स अँड अम्युनिशन जे आहे तर ते कशा पद्धतीनं आले, राईट. त्याच्याबद्दलच्या मोडस ऑपरेंडी बद्दल पण आपल्याला चर्चा करायची आहे. अलीकडं अशा प्रकारचे हल्ले हे कमी होत होते, झाले तरी ते डिफेन्स फोर्सेस वरती आपल्याला जास्त झालेले दिसतात. आणि यावेळी मात्र त्यांची मोडस ऑपरेंडी चेंज झालेली दिसते. ते म्हणजे कम्युनिकेशनची कुठलीही माध्यमं हे टेररिस्ट वापरत नाहीयेत. असा एक निरीक्षण जे आहे तर ते आपल्या एकंदरीत इंटेलिजन्स एजन्सीजला लक्षात आलेलं दिसतं. आणि त्याचबरोबर हल्ला करून घनदाट जंगलामध्ये जाऊन त्या ठिकाणी लपून बसणं, सो ही एक गोष्ट आहे. त्याचबरोबर इंटेल का मिळत नाहीये, तर इंटेल न मिळण्यामागचं कारण म्हणजे बऱ्याचदा अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले जेव्हा काश्मीरमध्ये होत होते, काश्मीर खोऱ्यामध्ये होत होते, त्यावेळेस काश्मीर खोऱ्यामधले जे लोकल्स आहेत तर त्या लोकांच्या घरामध्ये त्या ठिकाणी राहणं किंवा त्यांच्याकडं मदत मागणं किंवा त्यांच्याकडं आपण एक प्रकारे असं म्हणूयात की त्यांच्या घरांचा वगैरे वापर करणं या गोष्टी होत होत्या. म्हणून आपल्याला लक्षात येईल आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्टमध्ये पण असा जर का संशय आला तर त्या ठिकाणी अप्स्पा कायद्यामध्ये ती एखादी प्रॉपर्टी उद्ध्वस्त करून टाकण्याचा अधिकार जो आहे तर तो आपल्या फोर्सेसला त्या ठिकाणी देण्यात आलेला होता. सो कुठेतरी टेररिस्ट ऍक्टिव्हिटी कर्ब करण्यासाठी हे गरजेचं होतं असं फोर्सेसकडनं सांगण्यात आपल्याला आलेलं दिसतं. सो इथं प्रकर्षानं ती मोडस ऑपरेंडी जी आहे तर ती चेंज झालेली दिसते. आणि डायरेक्टली या बैसारन नावाच्या रिजनमध्ये जे मिनी स्वित्झर्लंड म्हणून पहलगाम मधलं ओळखलं जातं तर त्या ठिकाणी डायरेक्टली हा टेररिस्ट अटॅक जो आहे तर तो झालेला दिसतो. पूर्णपणे आपण असं म्हणूयात की गाफील असलेले मस्तपैकी पर्यटन एन्जॉय करणारे जे पर्यटक होते तर त्यांच्यावरती हल्ला झाला. आता सर्वात महत्वाचा याच्यात चर्चा करण्यासारखा मुद्दा आहे जो की कदाचित तुम्ही पण याच्यावरती ऍग्री कराल, आणि ते कुठंतरी या हल्ल्याच्या बाबतीमध्ये काहीतरी वेगळा माइंडसेट आहे का, त्याचबरोबर हा हल्ला इतर टेररिस्ट अटॅकपेक्षा काहीतरी एका वेगळ्या चॅप्टरची काश्मीर खोऱ्यामध्ये नांदी आहे का, याचा विचार याच्यावरून होतोय. आणि ते म्हणजे ज्या नागरिकांना, ज्या लोकांना निर्घृणपणे मारण्यात आलं तर त्यांना पहिल्यांदा धर्म त्या ठिकाणी विचारण्यात आला. आपल्याला बरेच इन्सिडेंट याच्यामध्ये दिसत आहेत. ते म्हणजे बऱ्याच जणांना इस्लामिक व्हर्सेस रिसाईट करायला लावल्या आणि त्या आल्या नाहीत म्हणून त्यांना डायरेक्टली गोळ्या मारून टाकण्यात आल्या, असेही जे वाचलेले लोक आहेत तर ते सांगतायत. मंजुनाथ यांची स्टोरी तर फारच हृदयद्रावक आहे. तुम्ही सोशल मीडियावरती सगळीकडे वाचलेली असेल, ऐकलेली त्या ठिकाणी असेल. सो मंजुनाथ यांच्या त्या वाईफ आहेत तर त्या म्हणत होत्या टेररिस्टला की मला पण मारून टाका, पण मला पण मारून टाका म्हटल्यानंतर त्यांच्याकडून रिप्लाय त्या ठिकाणी आला की नाही, तुम्हाला आम्ही जिवंत ठेवणार आहे, मोदी को जाके बताओ, गो टेल मोदी. सो इथं कुठंतरी डिरेक्टली टेररिझम जो आहे तर तो आपल्या काय म्हणतात त्याला गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश्ड बाय लॉला कुठंतरी चेतावणी किंवा कुठंतरी हुलकावणी देण्याचा प्रयत्न करतोय, कुठंतरी चिथावणीखोर वक्तव्य करताना दिसतोय. आता इथं एक लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, तुम्ही कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचे असाल तरी पण ज्या पद्धतीनं आपण भारताच्या संसदेवरती केलेला हल्ला हा भारतावरती केलेला हल्ला किंवा भारताच्या भारतीयत्वावरती केलेला हल्ला असा जेव्हा विचार करतो तेव्हा इथं गो टेल मोदी हा वर्ड जो आहे तर तो मोदी ॲज अ पर्सन इंडिकेट होत नाही. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मोदी ॲज अ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आणि ते सिम्बॉलिकली कुठेतरी चिथावणीखोर वक्तव्य केलेलं दिसतं असं मला वाटतंय. आणि ते वक्तव्य पूर्ण भारताला उद्देशून झालेलं आहे. त्यामुळं पहिली गोष्ट तर धर्म विचारण्यात आला. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अशा पद्धतीने काही चिथावणीखोर वक्तव्य करण्यात आलेली दिसते. पॅन इंडिया, मग त्यात कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, गुजरात असेल किंवा इतर राज्यातील अनेक लोक जे आहेत तर त्यांचा याच्यामध्ये मृत्यू झाला. महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळपास 6 लोकांचा महाराष्ट्रातल्या याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे. पुण्यामधले 2 लोक त्यापैकी आहेत की जे पर्यटनासाठी तिकडे त्या ठिकाणी गेलेले होते. सो जे व्हिक्टिम्स होते तर त्यांना ते हिंदू आहेत का त्याचबरोबर हे विचारण्यात आलं. आणि जेव्हा त्यांनी त्यांचा धर्म सांगितला तेव्हा ते जोपर्यंत रक्ताच्या थारोळ्यामध्ये खाली कोसळत नाही तोपर्यंत त्यांच्यावरती गोळ्याचा वर्षाव करण्यात आला. असं देखील तिथं जे प्रत्यक्षदर्शी इतर पर्यटक आहेत तर त्यांनी एकंदरीतच सांगितलेलं दिसतं किंवा त्यांच्या जबाबामध्ये त्यांनी ही माहिती इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजला दिलेली दिसते.
आता सर्वात महत्वाचं म्हणजे याचे हँडलर जे आहेत तर ते असं मानलं जातंय की लष्कर ए तैयबाचा कमांडर जो आहे सैफुल्ला कसूरी आणि खालिद म्हणून पण तो ओळखला जातो तो, आणि अबू मुसा हे त्याचे हँडलर असावेत किंवा हे यांनी प्लॅन सगळा बनवला आणि तो प्लॅन एक्झिक्यूट केला असं मानलं जातंय. आता हे कॉन्स्पिरसीवरती कसं येणार आहे तर त्याच्यासाठी फक्त ही थीम किंवा ही थेरी जी आहे तर ती लक्षात त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये काही ऑफिसर्स पण होते, ज्याच्यामध्ये अजून एक हृदयद्रावक अशा स्वरूपाची घटना म्हणजे 16 एप्रिलला लग्न झालेलं आणि 22 एप्रिलला लेफ्टनंट विनय नरवाल यांचा त्या ठिकाणी मृत्यू होतोय. हनीमून निमित्त ते फिरायसाठी पहलगाममध्ये आलेले होते आणि टेररिस्ट अटॅकमध्ये त्यांना पण दुर्दैवानं आपला जीव त्या ठिकाणी गमवावा लागला. त्याच्यानंतर एक IB ऑफिसर त्या ठिकाणी हैदराबादचे होते, तर त्यांना पण त्यांच्या फॅमिली समोर त्या ठिकाणी मारलं गेलं. पर्टिक्युलरली मेल मेंबर्सला त्या ठिकाणी टार्गेट केलं गेलं आणि फिमेल मेंबर्सला असं सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला मारणार नाही, पण तुम्ही कुठेतरी हे तुमच्या गव्हर्नमेंटला जाऊन सांगा की कशा पद्धतीनं आम्ही एक्झिक्यूट करतोय किंवा काय आमचा त्या ठिकाणी एकंदरीतच मकसद आहे, काय आमचे विचार त्या ठिकाणी आहेत. आता याच्यामध्ये द रेझिस्टंट फ्रंट नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, ज्या ऑर्गनायझेशनचा खरं तर जन्म असं मानलं जात आहे की ऑक्टोबर 2019 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर आणि त्याचबरोबर जम्मू काश्मीरचं स्टेटहुड गेलं आणि त्याच्यानंतर त्याचं विभाजन हे केंद्रशासित प्रदेशांमध्ये केल्यानंतर ही अस्तित्वात आलेली एक ऑर्गनायझेशन आहे आणि त्या ऑर्गनायझेशननं या सगळ्या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली दिसते. द रेझिस्टन्स फ्रंट असं मानलं जातं की लष्करी तैयबाची एक लोकल विंग म्हणून पण याला बघितलं जातं. पुढे मी तुम्हाला सांगेन की याच्या मागं पण पाकिस्तानचा नेमका काय उद्देश आहे आणि कशा पद्धतीनं द रेझिस्टन्स फ्रंट जरी फ्रंटला असली तरी देखील ह्याच्या मागं कशा पद्धतीनं पाकिस्तान त्या ठिकाणी आहे. कारण बऱ्याचदा आपण अभ्यास करताना पण टेररिझमवरती डिस्कशन करताना रोल ऑफ स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टर्स अशी चर्चा करतो. सो बऱ्याचदा नॉन स्टेट ऍक्टरवरती ढकलून मोकळं केलं जातं, टेररिस्ट ऑर्गनायझेशनला त्या ठिकाणी प्यादं बनवलं जातं आणि आपले मनसुबे जे आहेत तर ते पुढे रेटण्याचा प्रयत्न आणि काश्मीर धगधगता ठेवण्याचा प्रयत्न हा पाकिस्तानद्वारे दरवेळी केला जातो. तो आपल्याला असं लक्षात येईल की स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून चालत आलेलं हे रडगाणं आहे, हा मुद्दा आहे आणि आज देखील पाकिस्ताननं काही वेगळं केलेलं दिसत नाही. पुढे मी पाकिस्तानचे जे डिफेन्स मिनिस्टर आहेत तर त्यांनी पण याच्याबद्दल काय ऑफिशियल स्टेटमेंट दिलेलं आहे तर त्याच्याकडे येणार आहे, तेव्हा मी हा डॉट जो आहे तर तो कनेक्ट करेन. राईट, असं समजा की मी वेगवेगळे डॉट्स तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि फायनली याच्यामध्ये आपण हे सगळे डॉट्स कनेक्ट करून फायनल कन्क्लुजन पर्यंत त्या ठिकाणी येणार आहोत. राईट, आता हा टेररिस्ट अटॅक जेव्हा प्लॅन झाला किंवा झाला तर तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरती गेलेले होते. ते 2 दिवसाच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरती होते. मात्र हा 2 दिवसाचा सौदी अरेबियाचा दौरा एकाच दिवसामध्ये आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा भारतामध्ये परतले आणि भारतामध्ये परतल्याच आपल्याला असं लक्षात येईल की दस्तूर खुद्द विमानतळावरतीच वेगवेगळ्या प्रकारच्या बैठकांचं सत्र जे आहे तर ते सुरू झालं. त्यापूर्वी भारताचे गृहमंत्री माननीय अमित शाह हे स्वतः त्या ठिकाणी JNK मध्ये गेले. त्याचबरोबर आजच्या दिवसातल्या घटना जर का बघितल्या तर आजच्या दिवसामध्ये त्यांनी ज्या भागामध्ये टेररिस्ट अटॅक झालेला आहे तर त्या भागाचा त्या ठिकाणी दौरा केला आणि त्याचबरोबर जे पीडित आहेत तर त्या पीडितांच्या कुटुंबियांना देखील त्यांनी भेट दिली किंवा त्यांचं सांत्वन त्या ठिकाणी केलं. सो ह्या सगळ्या घटना घडताना दिसत आहेत. मला वाटतंय गव्हर्नमेंटची क्विक रिॲक्शन याच्या प्रति हल्ला झाल्यानंतर रिटॅलिएशनच्या स्वरूपात म्हणत नाहीये मी किंवा प्रति हल्ल्याच्या स्वरूपात म्हणत नाहीये, पण परिस्थिती जी आहे तर ती नेमकी कशी आहे, काय नेमक्या याच्यात चुका झालेल्या आहेत तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनं पण लवकर जलद गतीनं रिस्पॉन्ड करणं, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट मशिनरीनं फोर्सेसनी जलद गतीनं रिस्पॉन्ड करणं हेही तितकंच त्या ठिकाणी महत्वाचं असतं. सो त्या दृष्टीनं फक्त हा मुद्दा सांगितला. आता सर्वात महत्वाचं आहे की इथं आपल्या सगळ्या फॅक्ट ज्या आहेत तर त्या एस्टॅब्लिश झालेल्या आहेत. आता दहशतवादी हल्ल्यासाठी निवडलेली जी वेळ आहे तर ती वेळ क्रुशियल त्या ठिकाणी आहे. जगामध्ये सध्या काय चाललंय हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. एका बाजूला इस्रायल पॅलेस्टीन चाललेलं दिसतं, एका बाजूला आपल्याला तिकडे रशिया वर्सेस युक्रेन चाललेलं दिसतं, एका बाजूला आपल्याला चायना आणि त्याचबरोबर अमेरिकेचं ट्रेड वॉर चाललेलं दिसतं आणि या सगळ्या पेरीफेरीमध्ये कुठंतरी हा अटॅक जो आहे तर तो प्लॅन होतो आणि हा अशा वेळी प्लॅन होतो ज्यावेळी
अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट जे.डी. व्हान्स हे 4 दिवसाच्या भारताच्या दौऱ्यावरती त्या ठिकाणी आहेत. आता तुम्ही म्हणाल की सर जे.डी. व्हान्स हे जरी भारताच्या 4 दिवसाच्या दौऱ्यावरती असले तरी देखील त्यांनी काही काश्मीरला व्हिजिट दिलेली नव्हती, पण साऱ्या जगाचं लक्ष या टेररिस्ट अटॅककडे लागावं या दृष्टिकोनातून ही वेळ निवडण्यात आलेली होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट त्या ठिकाणी भारतामध्ये आलेले आहेत 4 दिवसाच्या दौऱ्यावरती आणि तेव्हा हा हल्ला होताना दिसतोय. पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरती गेलेत. सौदी अरेबिया हे देखील एक इस्लामिक राष्ट्र आहे, मात्र त्या राष्ट्राबरोबर भारताचे संबंध हे उत्तरोत्तर चांगले त्या ठिकाणी होत चाललेले आहेत आणि हे भारताच्या दृष्टिकोनातून फार जास्त महत्वाचं होतं. तुम्हाला सगळी बाकी ऑइल डिप्लोमसी अँड ऑल त्या सगळ्या गोष्टी माहितीच आहेत, किंवा डॉलर्स फॉर द ऑइल नावाचा सौदी अरेबिया आणि अमेरिका यांच्यामधला करार जो आहे तर तो 50 वर्षाचा करार संपुष्टात आलेला होता, ज्या करारामध्ये डॉलर्स फॉर द ऑइलमध्ये अमेरिका सौदी अरेबियाला प्रोटेक्ट करणार होती आणि याच्या बदल्यामध्ये सौदी अरेबियानं त्यांच्या तेलाच्या किमती जाहीर करत असताना त्या डॉलरमध्ये जाहीर करायच्या होत्या, त्याचबरोबर पेमेंट घेत असताना ते डॉलरमध्ये घ्यायचं होतं. याचं कारण असं होतं की अमेरिकेला त्यांचा डॉलर जो आहे तर तो त्या ठिकाणी स्ट्रॉंग बनवायचा होता आणि अशा एका इस्लामिक राष्ट्राबरोबरच भारताचे संबंध चांगले होत आहेत. सौदी अरेबियाचे प्रमुख आहे, राष्ट्रप्रमुख जे आहेत तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिग ब्रदर त्या ठिकाणी म्हणतात. त्याचबरोबर ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट म्हणून एक स्पेशल गेस्चर म्हणून भारताच्या पंतप्रधानांचं विमान जेव्हा सौदी अरेबियामध्ये दाखल होतंय तेव्हा सौदी अरेबियाच्या एअरफोर्सद्वारे त्यांना एस्कॉर्ट केलं जातंय आणि हे ॲज अ स्पेशल गेस्चर म्हणून त्या ठिकाणी मेन्शन केलं जात आहे. कारण बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येईल की हे कुणाबद्दल होताना दिसतं, व्लादिमीर पुतीन यांच्याबद्दल बऱ्याचदा असं बऱ्याच कंट्रीजनी केलेलं दिसतं की त्यांचा दौरा त्यांच्या देशामध्ये आहे तर त्यांच्या देशाची एअरफोर्स त्यांना एस्कॉर्ट करताना दिसते. त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल हे होताना दिसतं आणि क्वचितच विकसनशील राष्ट्राबद्दल पर्टिक्युलरली भारताबद्दल आपण जर बघितलं तर हे होताना दिसतंय आणि हे कुठंतरी एका नव्या वेगळ्या राजकारणाची नांदी आहे असं आपण म्हणू शकतो. पण इथं कुठंतरी जिओपॉलिटिकली भारत स्ट्रॉंग होत असताना भारताला इंटरनल इश्यूजमध्ये इंटरनल डिस्टर्बन्समध्ये वीक करण्याचा प्रयत्न कुठंतरी आहे की काय, हे या हल्ल्यासाठी निवडलेल्या वेळेवरून आपण म्हणू शकतो. का बरं? कारण कदाचित असं आहे की एका बाजूला US आणि चायना यांच्यामध्ये ट्रेड वॉर चालू आहे, याचा ऍडव्हान्टेज, त्याचबरोबर रशिया आणि युक्रेनचं पण वॉर चालू आहे, याचा ऍडव्हान्टेज सर्वात जास्त आता कुणाला होऊ शकत असेल ट्रेडच्या बाबतीमध्ये, चांगले रिलेशन बिल्ड करण्याच्या बाबतीमध्ये, तर तो भारत आहे. आणि भारत जर का इंटरनल इश्यूजमध्ये इन्व्हॉल्व नाही झाला, अशा प्रकारच्या इन्सर्जन्सीज आणि टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज मुळे भारत हादरून नाही गेला, तर कदाचित भारत याच्यातून पुढे मार्ग काढू शकतो आणि जिओपॉलिटिकली अजून स्ट्रॉंग होऊ शकतो. आणि हे कदाचित पाकिस्तानला नकोय, कदाचित चायनाला नकोय, कदाचित US ला पण नकोय. गेटिंग इट? तुम्ही फक्त या सगळ्या नेत्यांनी, मग ते डोनाल्ड ट्रम्प असतील किंवा जे.डी. व्हान्स असतील किंवा मग फॉर दॅट मॅटर व्लादिमीर पुतीन असतील, या सगळ्यांनी आपण असं म्हणूयात की यातले ऍटलिस्ट आपण असं म्हणूयात की US-नं जे काही हा टेररिस्ट अटॅक जो आहे तर तो कंडेम केलाय, त्याचबरोबर त्याच्याबद्दल सहवेदना ज्या आहेत तर त्या व्यक्त केलेल्या आहेत. पण याच्यावरती जाऊ नका मित्रांनो. 1975 पासून भारत सरकारद्वारे संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह कन्व्हेन्शन ऑन ग्लोबल टेररिझम नावाची एक ट्रीटी किंवा एक ऍक्ट पास केला जावा आणि याच्या आधारे आपल्या टेररिस्ट ऍक्टिव्हिटीसाठी जर का एखादा देश, एखादं राष्ट्र जर त्यांचे त्या ठिकाणी भूप्रदेश देत असतील, त्यांच्या भूप्रदेशामध्ये त्या टेररिस्ट कॅम्प्स वगैरे असतील, तर ते उद्ध्वस्त करण्याचा अधिकार हा लीगली त्या ठिकाणी असावा, याच्यासाठी 1975 पासून भारत सरकार UN मध्ये लढतंय. पण त्याला कुणी सपोर्ट केला नाही. जेव्हा आपल्या दहशतवादी हल्ले मोठ्या प्रमाणामध्ये काश्मीरमध्ये होत होते तेव्हा बऱ्याचदा US कडून सांगितलं जात होतं इट इज अन इंटरनल इश्यू. रेफरंडम घ्या तुम्ही काश्मीर खोऱ्यामध्ये आणि रेफरंडम घेतल्यानंतर विचारा तिथल्या जनतेला काय पाहिजे ते, राईट? सो इट्स नॉट टेररिझम, इट्स युअर इंटरनल इश्यू असं इंटरनॅशनली सांगितलं जात होतं. तेव्हा भारत ओरडून ओरडून सांगत होता, पण भारताचं कोण ऐकत नव्हतं. जेव्हा 9/11चा टेररिस्ट अटॅक झाला ना, तेव्हा युरोप किंवा तेव्हा अमेरिकेनं, US-नं मान्य केलं की येस टेररिझम त्या ठिकाणी आहे.
मला वाटतं एस जयशंकर यांनी मध्यंतरी पण रशिया युक्रेनच्या बाबतीमध्ये एक स्टेटमेंट दिलेलं होतं की प्रॉब्लेम ऑफ युरोप्स प्रॉब्लेम इज होल वर्ल्ड प्रॉब्लेम, आणि एशियाचा किंवा आफ्रिकाचा प्रॉब्लेम आहे तो मात्र युरोपचा प्रॉब्लेम नसतो, तो मग तिथला इंटरनल इश्यू त्या ठिकाणी असतो. सो हा असा स्टँड जो आहे तर तो वर्ल्ड ओव्हर त्या ठिकाणी राहिलेला आहे. त्यामुळं फार जास्त भरावून पण जायची गरज नाही. दुसरी गोष्ट, हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. जरी आपण म्हटलं की अरे आपल्या बाजूने US आहे, आपल्या बाजूने रशिया आहे, आपल्या बाजूने त्या ठिकाणी इस्रायल आहे, तरी एक लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, याला रिस्पॉन्ड जे आहे तर ते आपल्यालाच स्ट्रॅटेजिकली त्या ठिकाणी करावं लागणार आहे. आणि या सगळ्या घटना घडत असताना हा मुद्दा घडतोय, म्हणून मी मुद्दामून ह्या सगळ्या लिंक ज्या आहेत तर त्या कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला. अगदी तुम्हाला असं लक्षात येईल की सौदी अरेबियाच्या सिंगरनं ए वतन वतन मेरे आबाद रहे तू हे जे काही त्या ठिकाणी राजी मूव्ही मधलं गाणं आहे तर ते गाणं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत केलं. म्हणजे ही एक सेन्स ऑफ आपण असं म्हणूया डिप्लोमसी जरी असली तरी ह्याच्यातून एक चांगलं गेस्चर दाखवण्याचा, चांगली फ्रेंडशिप दाखवण्याचा प्रयत्न कुठलं तरी नेशन स्टेट करतंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे इंटरनॅशनल रिलेशन त्या ठिकाणी बिल्ड होणं हे भारताच्या दृष्टिकोनातून फायद्याचं आहे. आणि हे कुठंतरी ह्या सगळ्या आजूबाजूच्या आपल्या फेल्ड स्टेट्स आहेत तर त्यांना खुपताना दिसते. म्हणूनच बघा, तिकडं तुमची शेख हसीना पळून त्या ठिकाणी गेलेली आहे, पॉलिटिकल टर्मॉइल तुमच्या देशामध्ये आहे, बांगलादेशमध्ये लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन खराब आहे, पाकिस्तानमध्ये तर त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आहे. आणि अशा वेळी तुम्ही काय करताय तर तुम्ही चायनाच्या दौऱ्यावरती गेल्यानंतर तुम्ही चायनाला सांगताय की नॉर्थ ईस्ट रिजनमध्ये चायना जी काही डेव्हलपमेंट करते तर ती काबिले तारीफ आहे. मोहम्मद युनुस यांचं स्टेटमेंट आहे ना, कधी कधी विचार करावा असं वाटतो की हे मोहम्मद युनुस खरोखर नोबेल लॉरेट आहेत की काय. म्हणजे ज्या पद्धतीनं केअरटेकर गव्हर्नमेंटचे ते प्रमुख झालेले आहेत, राईट, आणि ज्या पद्धतीनं ते रॅडिकल स्टेटमेंट त्या ठिकाणी देताना दिसत आहेत, हे आजचं नाहीये, हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 16 सप्टेंबरच्या ट्विट पासून हे चालू झालेलं दिसतं. बांगलादेश बॉर्डरवरती पण काही चांगली सिच्युएशन नाहीये. बरं, ह्यांना सगळ्यांना माहितीये बरं का, ह्यांची त्या ठिकाणी साध्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर ह्यांची लायकी पण नाही आपल्याबरोबर युद्ध करायची. पण तरी देखील हे कुठंतरी अँबिशन दाखवण्याचा प्रयत्न करतायत, प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करतायत. सगळ्याची धावत कुंपणापर्यंत असली तरी देखील त्यांना एक असा विश्वास आहे की बाबा इंडियाकडे न्यूक्लिअर वेपन असले तरी ते काय आपल्या विरुद्ध न्यूक्लिअर वेपन वापरणार नाहीत. म्हणजे हे आता पाकिस्तानच्या बाबतीमध्ये हा इश्यू आहे आणि बांगलादेशच्या बाबतीमध्ये पण त्यांना असंच त्या ठिकाणी वाटतंय की इंडिया रिटेलिएट करत असताना पीस लव्हिंग कंट्री त्या ठिकाणी आहे. सो ते रिटेलिएशन जे आहे तर ते लवकर त्या ठिकाणी येणार नाही, मग रेटत राहूयात, अशाच पद्धतीने चायनाला सपोर्ट करत राहूयात. आता ह्याच्यात काय आहे, चायना त्यांच्या फायद्यासाठी बांगलादेश आणि पाकिस्तानचा वापर करते, पण हे त्यांना कुठं कळतंय, राईट. सो अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आता हल्ल्यापूर्वीचा घटनाक्रम समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. म्हणजे आता मी मगाशी सांगितलं की याच्यामध्ये जर इकडची तुम्ही जर का न्यूज बघितली, राईट, तर द रेझिस्टन्स फ्रंट नावाची एक ऑर्गनायझेशन जी लोकल टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे, त्याला टेररिस्ट ऑर्गनायझेशन पण म्हणत नाहीयेत. काही इंटरनॅशनल मीडियानं सांगितलेलं होतं की इंटरनल व्हायलन्स झालेला आहे, फक्त टेररिस्ट अटॅक म्हटलेलं नाहीये काही जणांनी, इंटरनल व्हायलन्स झालेला आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की द रेझिस्टन्स फ्रंट कधी निर्माण झाला हो, तर तुमच्या ऑक्टोबर 2019 मध्ये निर्माण झाला. आणि जेव्हा काश्मीरचं बायफर्केशन त्या ठिकाणी झालं किंवा केंद्रशासित प्रदेश बनला आणि 370 हटवलं तेव्हा, राईट. असं कुणाचं म्हणणं आहे की असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे किंवा लष्कर ए तैयबानं ते प्लांट त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याला पाकिस्तान त्या ठिकाणी दुजोरा देण्याचा प्रयत्न करते की इट्स अन इंटरनल ऑर्गनायझेशन, सो व्हाय आर यू ब्लेमिंग अस फॉर दिस टेररिस्ट अटॅक. अहो पण तुम्ही हा प्रॉब्लेम जो आहे तर तो लोकलाइज करण्याचा प्रयत्न करताय, जो की प्रॉब्लेम ज्याच्यामध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट जी आहे तर ती 100% त्या ठिकाणी आहे. आणि याच्यासाठी हल्ल्यापूर्वीचा घटनाक्रम समजून घेऊयात. 17 एप्रिलला पाकिस्तान आर्मीच्या चीफनं काय भाषण केलेलं आहे, 2 स्टेट्स थेअरी बद्दल त्यांनी काय बोललेलं आहे, जिनाच्या 2 स्टेट्स थेअरीला आज समर्थन पुन्हा पुन्हा देण्याचा प्रयत्न केलेला आहे, हिंदू मुस्लिम यांच्याबद्दल काय वक्तव्य केलेली आहेत, हे समजून घेणं मला असं वाटतंय फार महत्वाचं आहे. म्हणून हा हल्ल्यापूर्वीचा घटनाक्रम बघा. कदाचित तुम्हाला हे त्या ठिकाणी स्टेटमेंट हे चेष्टेचं वाटेल, पण चेष्टेनं घ्यायचा हा विषय नाहीये. बघा, पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर
शेहबाज शरीफ जे आहेत तर ते फेब्रुवारीला असं म्हणतायत फेब्रुवारीमध्ये की आपला रिअल टास्क आहे ना चॅम्पियन्स ट्रॉफी मधला, तर तो बीटिंग इंडिया इन चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, असं ते कोणाला सांगतायत? मोहम्मद रिझवानला सांगतायत. म्हणजे बघा ही किती कटुता आहे, किती हा विरोध टोकाचा त्या ठिकाणी आहे. राईट. बरं, अख्ख्या जगाला माहिती आहे हे हरतायतच दरवेळी, बरोबर, पण तरी पण हे स्टेटमेंट देणं हे पण एक रॅडिकलायझेशन किंवा हे एक रॅडिकल उदाहरण आपण घेऊ शकतो की आपल्याला प्रत्येक फ्रंटवरती या कंट्रीच्या विरोधात उभं राहायचंय, असा कुठंतरी स्ट्रॉंग मेसेज जो आहे तर तो पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर या माध्यमातून देताना दिसत आहेत. पुढचं बघा, पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की मध्यंतरी जफर एक्सप्रेस हायजॅक करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती टेररिस्ट अटॅक त्या ठिकाणी झाला. तर त्याच्यामध्ये पण पाकिस्तान आर्मीचे लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी आणि बलुचिस्तानचे चीफ मिनिस्टर सरफराज बुक्ती हे असं म्हणतायत की इंडियाच्या रॉचे चीफ जे आहेत तर त्यांनी ह्या अटॅकला त्या ठिकाणी फायनान्स केलेलं होतं. अर्थात इंडियानं डिनाय केलेलं आहे हे सगळं. राईट. इंडिया म्हणते की तुमचं तुम्ही भोगात, ऑलरेडी तुम्ही टेररिस्ट पाळताय आणि परत तुमच्या इथे टेररिस्ट ऍक्टिव्हिटी झाल्यात, तर त्यामुळं तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी ब्लेम करतायत. पण जफर एक्सप्रेसचा इन्सिडेंट जो आहे तर तो होतोय मार्च 2025 मध्ये आणि त्याच्याबद्दल ब्लेम केलं जातंय इंडियाला पुन्हा एकदा की बलुचिस्तानमध्ये तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटीज थांबवा, तुम्ही तिथल्या लोकल टेररिस्ट ग्रुपला फंडिंग त्या ठिकाणी करू नका. आता बघा हीच लिंक जी आहे ना तर ती पुढे त्या ठिकाणी येताना दिसते. याच्याच बद्दल 18 एप्रिलला पाकिस्तानचे आर्मी चीफ असीम मुनीर असं म्हणताना दिसत आहेत की 2 नेशन थिअरी जी आहे तर ती कशी योग्य आहे, मोहम्मद अली जिना यांनी कसं त्यावेळी आपल्यासाठी विचार त्या ठिकाणी चांगला केलेला होता आणि कसे हे 2 नेशन सेपरेट झाले. म्हणजे कुठेतरी परत एकदा दरी जास्तीत जास्त निर्माण करण्याचा आणि कदाचित अशा प्रकारच्या स्टेटमेंटमुळे त्यांच्या देशामध्ये एक जनमत युनाइट करण्याचा प्रयत्न जो आहे तर तो तिथं केला जातोय. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की पाकिस्तानमध्ये लष्करशाही आहे, हुकुमशाही आहे का लोकशाही आहे हे कधीच कन्फर्म नसतं. राईट. म्हणजे मध्येच तिथं काय येतं, लोक कंटाळतात, मग मध्येच लोकशाही फॉलो करायला लागतात, मग लोकशाही मधला जो प्रमुख आहे तर तो हळूहळू हुकुमशाह व्हायला लागतो, मग लष्कर प्रमुख येतो, तो त्या गव्हर्नमेंटला टॉपल करतो आणि स्वतःच काय करतो, तिथं प्रमुख होतो. राईट. जनरल परवेज मुशर्रफच्या बाबतीमध्ये आपल्याला हे माहितीच आहे. आणि मग परत तिथं टर्मोइल सिच्युएशन आहे. बरं, रक्तरंजित क्रांतीचा त्या ठिकाणी इतिहास आहे, सिव्हिल वॉर कंटिन्युअसली चालू आहे. राईट. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे, इकॉनॉमी वगैरे तर सोडूनच द्या, म्हणजे तुम्ही त्याच्यावरती आपण विचारच करायला नको की काय त्यांची सिच्युएशन आहे. बांगलादेश काय आणि पाकिस्तान काय सेम लेवलला त्या ठिकाणी आहे. म्हणून भारतासाठी हे धोकादायक काय आहे, कारण भारताची त्यांची लेवल एक नाहीये ना, हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. भारतासमोर वेगळे व्हिजन्स आहेत आणि त्यांच्या समोर वेगळे त्या ठिकाणी व्हिजन्स आहेत, हे क्रिस्टल क्लिअर झालेलं आहे. अशा प्रकार म्हणजे आधीपासूनच होतं, पण अशा प्रकारचे अटॅक्स करून आणि त्यांना फंडिंग करून, त्यांना स्पॉन्सर करून, त्यांना मदत करून हे ते एव्हरी नाव अँड देन त्या ठिकाणी प्रूव्ह करताना दिसत आहेत. आणि हे त्यांचं रोजच आहे की अटॅक तर करायचा आणि नंतर हात वर करायचे की आमचा काही संबंध नाही. अहो, कारगिलमध्ये ज्यांनी आपल्या आर्मीच्या जवानांच्या बॉड्या घ्यायला नकार दिला तर ते अशा प्रकारच्या हे टेररिस्ट आउटफिटला आमचा सपोर्ट आहे हे मान्यच करणार नाहीत कधी. राईट. सो अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि महत्वाचं म्हणजे परत एकदा त्याच दिवशी आपल्या भाषणाचा शेवट करत असताना काश्मीर इज अवर जुगुलर व्हेन असा देखील रिमार्क जे आहेत तर ते पाकिस्तान आर्मीचे चीफ करताना दिसत आहेत. ह्याला खरं तर सिरियसली घ्यायची गरज त्या ठिकाणी आहे किंवा होती, अशा दोन्ही पद्धतीने आपण म्हणू शकतो की याची काहीतरी रिॲक्शन येणार आहे किंवा रिॲक्शन येऊ शकते. याचा अंदाज जो आहे तर तो कदाचित आपण लावला पाहिजे होता. पण अर्थात मी तेच म्हटलं की सुरुवात करत असताना त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये किंवा त्याच्याबद्दल आपण जायला नको की काय झालं, कशा पद्धतीनं झालं. राईट. आपण आत्ता सिच्युएशन काय आहे आणि आत्ता आपली काळाची गरज काय आहे तर ते गरजेचं आहे. आता याच्याबाबत भारतातर्फे असं मानलं जातंय की पाकिस्तानचा याला सपोर्ट आहे. तर पाकिस्तानचे जे डिफेन्स मिनिस्टर आहेत ख्वाजा आसिफ, तर त्यांचं लगेच स्टेटमेंट आलं की डोंट ब्लेम अस, वी हॅव नथिंग टू डू विथ इट. म्हणजे आमचा ह्याच्याशी काही संबंधच नाहीये, आम्ही तो मालूमच नाहीये क्या चल रहा है. राईट. अशा पद्धतीनं स्टँड जो आहे तर तो पाकिस्तानने या ठिकाणी घेतलेला दिसतो, नथिंग टू डू विथ इट. पण
दिल्ली इज नॉट कन्व्हिन्स्ड, राईट. सो आता हे तर क्लिअर त्या ठिकाणी आहे, पुढे पण तुम्हाला लक्षात येईल की हे कशा पद्धतीने क्लिअर आहे, राईट. कशा पद्धतीने क्लिअर आहे तर बघा, लष्कर ए तैयबानच अटॅक त्या ठिकाणी केलेला आहे, पण नाव देत असताना त्यांनी TRFचं दिलेलं आहे. सो ते का दिलेलं आहे, लोकल टेररिस्ट ऑर्गनायझेशन दाखवून हा मुद्दा जो आहे तर तो इंटरनॅशनलाइज करता येणार नाही, हा मुद्दा टेररिझमशी कनेक्ट करता येणार नाही, असा त्यांचा प्लॅन त्या ठिकाणी आहे. कारण जर लोकल टेररिस्ट ऑर्गनायझेशन दाखवली, कारण जर का लोकल त्या ठिकाणी दाखवलं की आम्ही फक्त 370ला त्या ठिकाणी विरोध करायचा म्हणून हा अटॅक केला, तर त्याच्यामध्ये खूप जास्त गोष्टी ज्या आहेत तर त्या साध्य त्या ठिकाणी होऊ शकतात, राईट. आता सिक्युरिटी कन्सर्न्स पण पुन्हा एकदा याच्या निमित्तानं पुढं आलेले दिसतात, राईट. आजच्या मला वाटतं लिडिंग न्यूजपेपरमध्ये पण आहे की पाक ऑक्युपाईड काश्मीरमधून आज जरी यायचं असलं तरी 5 स्टार सिक्युरिटी ब्रिज करून यावं लागेल. सो 5 स्टार सिक्युरिटी ब्रिज नेमकी कशी झाली, किंवा ते कधी आले, किंवा ते स्लीपर सेलचा भाग होते का, त्यांना आर्म्स अँड ॲम्युनिशन्स कसे मिळाले. त्याचबरोबर जर तुम्ही पहलगाम रिजनचा विचार जर का केला तर एक अनालिसिस हे पण सांगतं की तिथं चालत जावं लागतं. सो चालत जावं लागते, तर अशीच प्लेस त्यांनी त्या ठिकाणी निवडली की ज्या ठिकाणी लवकर मदत पोहोचणार नाही, लवकर फोर्सेस पोहोचणार नाही. इतक्या दिवस फोर्सेसवरती हल्ला करत होते, आता त्यांनी टुरिस्टला सॉफ्ट टार्गेट त्या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून दहशत जी आहे तर ती अजून जास्त निर्माण त्या ठिकाणी होईल आणि गाफील असलेल्या पर्यटकांवरती हल्ला केलेला दिसतो, राईट. आता बघा, एकंदरीतच हा POKचा, हा इंडियाचा मॅप आहे, तर त्याच्यामध्ये हे POK आहे आणि हे COK1 आणि COK2 दिसतंय, तर ते चायना ऑक्युपाईड काश्मीर दिसते आणि हा आपला इंडियाचा रिजन त्या ठिकाणी आहे. तर इथं जर आता बघितलं तर अनंतनागच्या वरती हा जो आहे हा पहलगामचा एरिया आहे की जिथं ऍक्च्युअली टेररिस्ट अटॅक झाला, आणि मगाशी मी दाखवलं की ही लाईन ऑफ कंट्रोल त्या ठिकाणी आहे. सो इथं राजौरी, इथं पुंछ, त्याच्यानंतर सुंदरबनी, हे एरियाज तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहेत, राईट. सो हा एरिया इथला डिटेलमध्ये इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्हाला अजून एका मॅपच्या माध्यमातून इथं श्रीनगर आहे, त्याच्यानंतर इथं अनंतनाग आहे, आणि जो टेररिस्ट अटॅक झाला तर ती प्लेस इथं एक्झॅक्टली आहे. पहलगाम इथं दिसेल तुम्हाला, आणि पहलगाम मध्ये हे बैसरन जे आहे, राईट, ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं, तर ती इथं त्या ठिकाणी प्लेस तुम्हाला दिसेल. आता बघा, जर तुम्ही रावळकोटचा विचार केला की रावळकोट ही प्लेस जी आहे तर ती त्या ठिकाणी POK मध्ये त्या ठिकाणी आहे, राईट. आणि असं मानलं जातंय की या टेररिस्ट अटॅकचे जे हँडलर्स आहेत, जे प्लांटर्स आहेत, ज्यांनी प्लॅन एक्झिक्यूट केला, त्यांनी तो रावळकोट म्हणून एक्झिक्यूट केला असं त्या ठिकाणी मानलं जाते, राईट. आणि ते पहलगाम पासून डिस्टन्स जर का बघितलं तर 142 किलोमीटर आहे. सो 142 किलोमीटर आतमध्ये सिक्युरिटी ब्रीच करून ह्या नेमक्या गोष्टी कशा झाल्या. त्याचबरोबर आता मी व्हिडिओ बनवण्याच्या आधी मला काही न्यूज त्या ठिकाणी मिळाल्या, तर त्याच्यामध्ये असंही होतं की किमान दोन लोकल लोकांची इन्व्हॉल्वमेंट जी आहे तर ती या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये आहे. सो 2 लोकल स्पन याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत असं देखील त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की काही रिपोर्ट्स जे आहेत किंवा इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजला काही हिंट्स जे आहेत तर त्या मिळालेल्या आहेत. सो या सिक्युरिटीचा पण एक मेजर कन्सर्न जो आहे तर तो इथे निर्माण झालेला दिसतो. आता JNK ची जर का सिक्युरिटी बघितली तर JNKच्या सिक्युरिटीमध्ये 3 फोर्सेसचा मेजर रोल आहे. एक म्हणजे इंडियन आर्मी, त्याच्यानंतर लोकल जे JNK पोलीस आहेत तर ते, आणि आता तुम्हाला लक्षात येईल की JNK पोलीस कडून इन्व्हेस्टिगेशन जे आहे तर ते पूर्ण NIA कडे त्या ठिकाणी शिफ्ट होताना दिसतंय. आणि तिसरं म्हणजे जे पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, पर्टिक्युलरली बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, अराउंड आपल्याला असं लक्षात येईल की 70% तिथे डिप्लॉय झालेली फोर्स जी आहे तर ती इंडियन आर्मीची असते, 20% लोकल पोलीस आहे, आणि त्याचबरोबर 10% मग पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत. साधारणतः जर आपण विचार केला तर राष्ट्रीय रायफल खास करून तिथं तैनात केली जाते, आणि या राष्ट्रीय रायफलच्या एका बटालियनमध्ये साधारणतः 800 ते 850 सोल्जर्सची ही एक बटालियन असते, जी एकंदरीतच इथल्या सिक्युरिटीमध्ये त्या ठिकाणी इन्व्हॉल्व असते. सो हे सगळे मुद्दे पण या अनुषंगानं पुन्हा एकदा चर्चेत येताना दिसत आहेत की हे एवढं सगळं असताना देखील, आता शांतता आहे असं सांगितलं जात असताना देखील हे प्लांट कसं काय झालं.
कारण हे एका दिवसात एक्झिक्यूट होत नाही. परत मला काही न्यूज या ठिकाणी वाचायला मिळाल्या आणि त्या न्यूजमध्ये असंही त्या ठिकाणी होतं की साधारणतः 7 एप्रिलच्या दरम्यान काही टेररिस्टनी या मिनी स्वित्झर्लंड या बैसारनची रेकी केलेली आहे असे देखील रिपोर्ट्स हे इंटेलिजन्स एजन्सीजना किंवा इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजला त्या ठिकाणी मिळाले. अर्थात आता ते इन्व्हेस्टिगेशन वगैरे चालत राहतील, त्याच्यातून बऱ्याच कड्या बरेच लिंक्स जे आहेत तर ते जोडले जातील. इव्हन दॅट तुम्हाला असं लक्षात येईल की काही टेररिस्टचे जे स्केचेस आहेत तर ते स्केचेस पण जारी करण्यात आले, राईट. काही मीडिया चॅनल्सनी त्यांचे फोटो वगैरे पण दाखवलेले आहेत, पण मला असं वाटलं की ते ऑथेंटिक असतील का नसतील, त्यामुळे मी तो एक रिसर्चचा भाग आहे त्यामुळे ते टाळलं. पण हे काही स्केचेस जे आहेत तर ते जारी झालेले आहेत. मला असं वाटतंय की या स्केचेस पेक्षाही म्हणजे आता कदाचित यांना पकडलं जावं ही सगळ्यांची मागणी आहेच, पण त्याच्याही पेक्षा महत्वाचं आहे की ह्यांचे जे बोलवते धनी आहेत, राईट, ही प्यादी आहेत, लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज करणारे आहेत ह्यांना तर एलिमिनेट 100% केलं पाहिजे, पण त्याच्या पलीकडे जाऊन त्याचे जे प्लांटर्स आहेत, त्याचे जे हँडलर्स आहेत तर त्यांना पकडून त्यांना एलिमिनेट करून त्यांचे टेररिस्ट बेसेस मग ते पाकिस्तानात जरी असले तरी ते त्या ठिकाणी नेस्तनाबूत केले पाहिजेत. आणि असा एक स्ट्रॉंग संदेश जो आहे तर तो आता जाणं गरजेचं आहे, अशी कदाचित सबंध भारतीयांची त्या ठिकाणी इच्छा आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मग भारताला आंतरराष्ट्रीय कट्टामध्ये फसवायचं आहे का याच्याबद्दल मी मगाशी सांगितलं की येस, डेफिनेटली आंतरराष्ट्रीय कट्टामध्ये फसवण्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर इकॉनॉमी किंवा स्ट्रॉंग रिलेशन बिल्ड करण्याच्या ऐवजी टेररिस्ट ऍक्टिव्हिटी, इंटरनल डिस्टर्बन्सेस, बघा धर्माच्या नावावरती हा दहशतवाद पसरवला जातोय आणि त्यामुळं आपल्याला असं लक्षात येईल की कुठेतरी धार्मिक तेढ देशामध्ये. आज मला सांगा बंगालमध्ये काय सिच्युएशन आहे, आज मला सांगा मणिपूरमध्ये काय सिच्युएशन आहे, आज काश्मीरमध्ये त्या ठिकाणी काय सिच्युएशन आहे. सो इंटरनल टर्मॉइल सिच्युएशन जे आहेत तर त्या जर का अशा तयार होत गेल्या तर कदाचित त्याचा फायदा जो आहे तर तो काहीही न करता, युद्ध त्या ठिकाणी न करता जे साध्य करायचं होतं ते साध्य करता येऊ शकतंय. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की पाकिस्तानच्या चीफनं जे 2 नेशन थेरीबद्दल काहीतरी उद्गार काढलेले आहेत, काश्मीर बद्दल उद्गार काहीतरी काढलेले आहेत, पुढे जाऊन मी सांगतो की सोल्युशन ऑफ बलुचिस्तान लाईज इन काश्मीर असं पण स्टेटमेंट त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. सो या सगळ्या स्टेटमेंटचा अर्थ कुठेतरी इंडियाला इंटरनल टर्मॉइल सिच्युएशन मध्ये गुंतवायचं, त्याचबरोबर बॉर्डर डिस्प्यूटमध्ये गुंतवून ठेवायचं आणि कुठेतरी त्यांना त्यांचं लक्ष डायव्हर्ट करायचं असा आहे, असू शकतो म्हणण्यापेक्षा असं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि जर आत्ता बघा, आत्ता लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, आत्ता खूप जास्त प्रमाणामध्ये जनता जी आहे, सगळे जे भारतीय आहेत तर ते आपण एक भारतीय म्हणून खूप जास्त चीड आहे, आपल्या मनामध्ये राग आहे की ज्या पद्धतीने या टुरिस्टला मारलेला आहे त्या पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्या गव्हर्नमेंटवरती प्रेशर बिल्ड झालेलं आहे की याला काहीतरी रिॲक्शन दिली पाहिजे आणि ती ॲज क्विक ॲज पॉसिबल दिली पाहिजे. पण मला असं वाटतंय की इथं याला क्विक रिॲक्शन देण्यापेक्षाही योग्य रिॲक्शन देणं गरजेचं आहे. कारण क्विक दिली तर कदाचित आंतरराष्ट्रीय कटामध्ये आपण फसू शकतो आणि जे मनसुबे कदाचित पाकिस्तानचे असतील, बांगलादेशचे असतील, बांगलादेश आणि पाकिस्तान करवी चायनाचे असतील किंवा यांच्या करवी इतर कुठल्याही नेशन स्टेटचे त्या ठिकाणी असतील तर ते त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात आणि त्याचा फायदा जो आहे तर तो त्यांना त्या ठिकाणी होऊ शकतो. हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे काहीतरी वेगळं आहे. हा एक नवीन चॅप्टर जो आहे तर तो काश्मीर खोऱ्यामध्ये ओपन त्या ठिकाणी होताना दिसतोय. कारण बऱ्याच वर्षानंतर अशा पद्धतीचा अटॅक झालेला आहे. म्हणजे ह्याच्या आधी टेररिस्ट अटॅक झालेले नव्हते असं मी अजिबात म्हणत नाही. अनेक वेळा न्यूजपेपरमध्ये तुम्ही वाचलेलं असेल की इंडियन आर्मीच्या कॉन्वॉइज वरती वगैरे अटॅक झालेले आहेत, राईट. छोट्या मोठ्या अनेक घटना घडत असतात आणि कदाचित 28 जीव गेले काय आणि 1 जीव गेला काय. मला वाटतंय की देशासाठी प्रत्येक जीव जो आहे तर तो तितकाच महत्वाचा त्या ठिकाणी आहे. आणि तुम्ही इंटेन्सिटी टेररिझमची ही किती जीव गेले ह्याच्यावरून त्या ठिकाणी नोंदवूच शकत नाही किंवा काढूच शकत नाही. मला असं वाटतं की प्रत्येक अटॅकच्या बाबतीमध्ये आपण त्याला त्याच इंटेन्सिटीनं बघितलं पाहिजे. म्हणून बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येतंय की या अटॅकचं कंपॅरिझन जे आहे तर ते पुलवामा बरोबर केलं जाते.
या अटॅकचं कंपॅरिझन जे आहे तर ते 26/11ला जो मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झालेला होता तर त्याच्याबरोबर केलं जाते. म्हणून ओमर अब्दुल्ला यांनी पण जे चीफ मिनिस्टर त्या ठिकाणी आहेत J&Kचे, तर त्यांनी पण स्टेटमेंट देताना असं सांगितलं की गेल्या अनेक वर्षामध्ये झालेला हा एक मेजर टेररिस्ट अटॅक आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार त्या ठिकाणी नाही. सो मित्रांनो, इंटेन्सिटी समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर याच्या मागचा उद्देश समजून घेण्याचा प्रयत्न करा. फक्त धर्माच्या नावावर खाली कत्तली करणं किंवा धर्माच्या नावाखाली भीती घालणं हा उद्देश नसून याच्या पुढं काहीतरी त्यांचा उद्देश त्या ठिकाणी आहे. राईट. आता बरेच काय म्हणतात त्याला हायपोथेटिकल थिअरीज आहेत, गजवाई हिंद वगैरे. मला असं वाटतंय की त्या थिअरीजकडे आपण जायला नको, आपण फॅक्ट्स वरती आणि जे एव्हिडन्सेस आहेत तर त्याच्यावरती त्या ठिकाणी फोकस करायला पाहिजे. राईट. सो त्या दृष्टिकोनातून हा कट जो आहे तर तो लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. आता सर्वात महत्वाचं शेवटाकडे येत असताना वी मस्ट रिस्पॉन्ड. राईट. आपल्याला याचा काहीतरी प्रतिसाद दिलाच पाहिजे. गेटिंग इट. आणि म्हणून मी हा मॅप मुद्दामून तुम्हाला दाखवलेला आहे की इकडे तुम्हाला असं दिसेल की बांगलादेश, इकडे काश्मीर, इकडे फॉर दॅट मॅटर चायना, सगळ्यांनी आपल्याला त्या ठिकाणी घेरलेलं आहे. गेटिंग माय पॉइंट. अर्थात आपण कुठेही कमी नाही आहोत हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. सगळ्या फ्रंटवरती आपण तयार आहोत. पण तयार असणं आणि ऍक्च्युअली युद्ध ह्या गोष्टी फार वेगळ्या आहेत. राईट. भावना जरी तीव्र असल्या तरी स्ट्रॅटेजिकली त्या ठिकाणी जायला शिकलं पाहिजे, गनिमी कावा शिकला पाहिजे, कधी रिस्पॉन्ड करायचं ह्याचा विचार केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जोशमध्ये येऊन काही कारवाई कुठल्याही प्रकारची लढाई केलेली नव्हती हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या टप्प्यात प्रत्येक शत्रूला आणलेलं होतं, आपल्या स्ट्रॅटेजीनुसार शत्रूला भाग पाडलेलं होतं आपल्या समोर यायला, आणि तेच करण्याची गरज आज मला वाटतंय आहे. गेटिंग इट. सो याच्यामध्ये रिस्पॉन्ड करत असताना आपण असं म्हणूयात की पहिल्या फ्रंटवरती म्हणजे मिलिटरी फ्रंटवरती रिस्पॉन्ड होणं गरजेचं आहे, जे कदाचित आपल्या मिलिटरी फोर्सेस किंवा आपल्या एकंदरीतच डिफेन्स फोर्सेस या खूप जास्त केपेबल आहेत की त्या प्लॅन करू शकतात आणि तो एक्झिक्यूट त्या ठिकाणी करू शकतात. ज्याच्यामध्ये मी असं म्हणेन की आता हँडलर्स पकडणं, टेररिस्ट तर पकडूच आपण, पण हँडलर्स पकडणं, प्लांटर्स पकडणं, त्यांचे जे त्या ठिकाणी हेड्स आहेत तर ते त्या ठिकाणी पकडणं आणि त्याच्या थ्रू हा मुद्दा इंटरनॅशनल लेवलला पण प्रूव्ह करणं. जर अगदी पाकिस्तानमध्ये पण टेररिस्ट आउटफिट्स असतील, ह्यांचे त्या ठिकाणी कॅम्प्स असतील तर ते देखील उद्ध्वस्त करणं, अशी स्ट्रॉंग आपल्याकडून एक काहीतरी मूव या ठिकाणी गेली पाहिजे. मिलिटरी फ्रंटवरती पण. पॉलिटिकल फ्रंटवरती मला असं वाटतंय की याच्यामध्ये धार्मिक मूलतत्ववादी जे विचार पसरवण्याचा प्रयत्न करतात तर त्यांच्यासाठी हे तर चांगलंच आहे की हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये आता एक दरी जी आहे तर ती खूप जास्त स्ट्रॉंग ते निर्माण करून बसले आणि त्यांना हेच त्या ठिकाणी अपेक्षित आहे. तर ते कदाचित न होता किंवा त्याच्यावरती फोकस न करता मला असं वाटतंय की कुठेतरी याच्यामध्ये वी ॲज अन इंडियन युनाइट त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं रिॲक्शन जी आहे, रिस्पॉन्ड जे आहे तर ते करणं गरजेचं आहे. मी वी मस्ट रिस्पॉन्ड असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. रिॲक्शन जी आहे तर ती त्या ठिकाणी ऑल ऑफ दी सडन आणि स्पॉन्टेनियस असते आणि रिस्पॉन्स जो आहे तर तो त्या ठिकाणी स्ट्रॅटेजिक असतो. हे जर का आपण केलं तर कदाचित आपण ह्याला चांगल्या पद्धतीनं उत्तर जे आहे तर ते देऊ शकतो. आणि म्हणून ॲज अन इंडियन म्हणून आपण या अटॅकच्या विरोधात त्या ठिकाणी उभं राहणं, त्याचबरोबर ॲज अन इंडियन म्हणून आपण युनायटेड असणं हे तितकंच त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. खरं तर हे जे चित्र आहे तर ते फार जास्त हृदयद्रावक त्या ठिकाणी आहे. पण असे अटॅक जे आहेत तर ते होऊ नयेत म्हणून काय करता येऊ शकतंय, आणि झालेला अटॅक जो आहे तर त्याच्यामध्ये दहशतवाद्यांना जशास तसं चोख प्रत्युत्तर कसं देता येऊ शकतंय आणि ते सगळ्या फ्रंटवरती कसं देता येऊ शकतंय. अगदी मग ते पाकिस्तानच्या बाबतीमध्ये कसा परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून रिस्पॉन्स देता येऊ शकतोय, इंडस वॉटर ट्रीटीच्या माध्यमातून कसा रिस्पॉन्स देता येऊ शकतोय, आणि सगळ्या फ्रंटवरती लाऊड अँड क्लिअर प्रत्युत्तर हीच खऱ्या अर्थानं मला असं वाटतंय की या दहशतवादी कृत्याला श्रद्धांजली असेल.
मी व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो आणि अचानकपणे लाईट गेली. मला वाटतंय तो रे ऑफ होप आपण घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करूयात. सरते शेवटी या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये निघृणपणे दहशतवाद्यांनी ज्यांची हत्या केली आणि ज्यांनी जीव गमावला त्या सगळ्यांच्या आत्म्यास शांती लाभो. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांच्या समवेत आपल्या सगळ्यांच्या सहवेदना या ठिकाणी आपल्या आहेतच आणि आपण त्यांच्याबरोबर उभं राहूयात हीच त्या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आजच्या या सेशनमध्ये या ठिकाणी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद.